नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. WCD वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जलसंधारण विभाग भरतीचा 8,667 पदाचा आकृतीबंध मागच्या वर्षी जून जुलैमध्ये संजयजी राठोड यांनी भव्य दिव्य प्रकारे ट्विट करून सर्वांना माहिती दिली होती, पण त्याच्याबद्दल आणखी कुठेही काही माहिती नव्हती. आज आता मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे की बाबा या पदांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे. आता नेमकं जाहिरात कधी येणार, काय आहे, सगळा संदर्भ आपण समजून घेऊया. तत्पूर्वी आपली ही पहा MPSCची आता ठीक आहे, ही तर प्रशासकीय जी आहेत त्या पदासाठी आपली आरंभ बॅच आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. ही जी पदं येणार आहेत तर तांत्रिक आणि प्रशासकीय असं ग्रुप सीचं जे काय म्हणतात विस्तारीकरण झालेलं आहेत. ऑफकोर्स ग्रुप बीची पदं जी आहेत तर ती ग्रुप बीमध्ये असणार आहे. ग्रुप सीची पदं विस्तारीकरण जे नवीन सेवा संयुक्त परीक्षा झाली ते त्यानुसार असणार आहे. आपली त्या देखील टेक्निकलची देखील आपली बॅच बरेचसे विद्यार्थ्यांच्या एन्क्वायरीज येतात, कॉल येतात की सर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी सुरू करा. आपण नक्कीच त्यावर प्रयत्न करणार आहोत. चला आता पाहूया नेमकं संजय राठोड यांनी काय केलेलं. आज संजय राठोड जी यांनी 2 ट्विट केलेले आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला या अगोदर नेहमी गोष्ट सांगितलेली आहे किंवा कदाचित तुमच्याही लक्षात आली असेल की कुठल्याही विभागाची भरती ज्यावेळेस प्रक्रिया येते ना तर हे सगळे कागदपत्र तुमच्या समोर असे नाचत नाचत येतात. एवढं वाक्य मी तुम्हाला नक्की बोललेलं आहे. कुठली भरती यायची असेल तर त्याच्या अगोदर आकृतीबंध लागत असतो ना. आता पहा, संजयजी राठोड यांनी ट्विट केलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे. प्रत्येक बैठकीमध्ये ना भरतीविषयी काही ना काहीतरी सुतोवाच तुम्हाला दिसणारच आहे. यामध्ये मृद व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध, जलसंपदा प्रकल्पांना मंजुरी, सिंधुरत्न समुद्र योजना, ठीक आहे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय, तसेच शिक्षण साहित्य आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित विविध विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात आलेले आहे. ना आता या ठिकाणी 2 महत्त्वाचे संबंध आहे, 2 शब्द आहेत, जलसंधारण आणि जलसंपदा. आता जलसंपदाच्या प्रकल्पांना इथं काय केलेलं आहे की मंजुरी देण्यात आलेली आहे. जलसंपदाची जाहिरात येणार नाही. 4,400 पदाची जी जाहिरात आली होती त्याची वेटिंग लिस्ट आणखी बाकी आहे. जलसंधारण आणि जलसंपदा असे 2 वेगवेगळे विभाग आहे. पावसाचं पाणी पडल्यानंतर त्याचं ते व्यवस्थित नियोजन करणं, पाण्याची भूजल पातळी वाढवणं याच्यासाठी विभाग काम करतो. जलसंधारण आणि जलसंपदा जे मोठमोठाले जलाशय आहे, 600 कोटीपेक्षा जास्त ज्यांचा खर्च आहे, असे जलाशयांचं पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा MIDC साठी नेणारं तो आहे जलसंपदा विभाग. ठीक आहे, दोन्ही विभाग वेगवेगळे आहे. एक पावसाचं पाणी पडल्यानंतरचं आणि एक साठवलेलं पाण्याचं नियोजन लावण्यासाठी. ठीक आहे, तर सुधारित आकृतीबंध याचा मंजूर झालेला आहे. याच्याविषयी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, दुसरं जे ट्विट आहे तर ते आहे जलसंधारण विभागाचा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. विभागाच्या 8,767 पदाचा सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आलं असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे मुले जे आहेत तर त्यांना यामध्ये जोडण्यात आलेलं. त्यासोबतच ॲग्री इंजिनिअरिंगच्या पदांनाही मान्यता मिळालेली आहे. म्हणजे जो आकृतीबंध होता तर त्यामध्ये ॲग्रीच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तेवढं चान्स नव्हता, पण आता यामध्ये मान्यता मिळालेली आहे. ना यामध्ये महानगरपालिकेमध्ये देखील मृदा व जलसंधारणची काही पदं आपल्याला दिसायला मिळणार आहे, कारण यांनी सांगितलेलं आहे. तसेच 29 महानगरपालिकामध्ये केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत, केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत काही योजना असतात, त्या योजनांना व्यवस्थितपणे काय म्हणता येईल की नियोजन करता यावं यासाठी मृदा व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता 31 नवीन पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. ही पदं महानगरपालिकेमध्ये असणार आहे. ही जी 8,767 आहे ही त्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, या आकृतीबंधानुसार आता 34 जिल्ह्यामध्ये विभागीय कार्यालय, राज्यस्तर आणि जिल्हा परिषद स्तर कार्यालय कार्यरत होणार आहे. म्हणजे आता आपला जो जलसंधारण विभाग आहे यांचं परत रिशफलिंग होणार आहे, कारण की त्यांचं विभागीय कार्यालय जे आहे तर ते सुरू होणार आहे. जिल्हा परिषद आणि राज्य स्तरावरती देखील विभागीय कार्यालय होणार आहेत. त्यांचे आयुक्त, उपायुक्त वगैरे जे आहे तर ते एक्सपान्शन होईल. सुधारित आकृतीबंध आणखी आपल्यासमोर नक्की येईल. न आता या संदर्भामध्ये त्यांनी 2 फोटो देखील केलेला आहे. हीच फोटो जे आहेत तर ही यामध्ये त्यांनी केलेली आहे. यामध्ये थोडीशी गोष्टी वेगळ्या आहे. 6,841 ही जी पदं आहेत तर ती मृदा व जलसंधारण महामंडळाकरता दिलेली आहे. 2 पदासह 6,800 पदाव्यतिरिक्त सुमारे 2,284 वाढीव पदे, म्हणजे ती एकंदरीत जी 8,867 झालेली आहे तर त्यांचं फोडून सांगितलेलं आहे. यांची यंत्रणेची फेररचना होणार आहे. जे रिशफलिंग जे आहे ना तर ती रिशफलिंग इथं त्यांनी सांगितलेलं आहे. क्षेत्रीय
यंत्रणे जी आहे तर ती रिशफलिंग होणार आहे. म्हणजे आपल्या समोर हा तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, पण याची ज्यावेळेस सुधारित GR येईल, ठीक आहे, GR येईल, तर त्यामध्ये सगळे जे विभागीय कार्यालय आहे, जिल्हा परिषदचे असतील किंवा याचे असतील, तर त्यांचं रिशफलिंग होऊन आपल्यासमोर येईल. रिक्त पदाची मान्यता रिक्त पदांची माहिती समोर येईल आणि सदरील भरती प्रक्रिया MPSC मार्फतच राबवली जाणार आहे, हे त्यांनी ऑलरेडी याच्या अगोदर सांगितलेलं आहे. आणि ही भरती सरळ सेवेने MPSC मार्फत होणार आहे, असं मागच्या एकदा त्यांनी जे ट्विट केलं होतं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.